हरे कृष्ण. सगळ्यांचं स्वागत. स्कंद 6वा, अध्याय 7वा. याचं शीर्षक आहे बृहस्पतींचा इंद्राद्वारे अपमान. तर मागच्या अध्यायामध्ये जो शेवटचा श्लोक आहे त्याच्यावर तो ऐकून आश्चर्यचकित होऊन परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना विचारतात, कस्य हेतु परित्यक्ता आचार्येणात्मना सुराः एतत् आचक्ष्व भगवत शिष्याणाम अक्रमम गुरोः. परीक्षित महाराज म्हणतात, हे भगवान, की आचार्य बृहस्पतींनी आपल्या देवशिष्यांचा त्याग का केला आणि देवगणांनी आपल्या गुरूंप्रती कोणता अपराध केला, कृपया ही घटना आम्हाला कथन करा. तर शुकदेव गोस्वामी म्हणतात की ही तो प्रसंगात निघून जातात की बेसिकली हे कधी झालं. तर श्लोक 2 ते 8 मध्ये ते वर्णन करतात कशा प्रकारे इंद्र जो आहे हा आपल्या त्रिभुवनाच्या ऐश्वर्याने, म्हणजे बेसिकली आपल्या स्वर्गामध्ये एका आपल्या सिंहासनावर बसला आणि एकदम गर्विष्ठ झालेला आहे तो. आणि तो गर्विष्ठ काय झाला आहे, कारण उच्चतर जे देव आहेत तिथे, मरुद्गण, वसु, रुद्र, आदित्य, रघु, विश्वदेव, हे सर्व जे आहेत, अश्विनी कुमार, गंधर्व, महान ऋषीमुनी, ते सगळे त्या इंद्राच्या आसनाभोवती उभे राहून काय करतात आहे, उत्तम रीतीने त्याची सेवा करतात आहे आणि त्याचे गुणगान करतात, त्याची स्तुती करतात. तर आपण बघतो या भौतिक जगामध्ये, म्हणजे बेसिकली पूर्ण 14 लोकांमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याची स्तुती आवडते. त्यातल्या त्यात हे जे क्षत्रिय असतात हे स्पेसिफिकली काही फाट किंवा असे लोक ठेवतात राजवाड्यामध्ये की ते त्यांची नेहमी स्तुती करत राहतात. त्यांचे जे काही पराक्रमी काही त्यांनी कार्य केले असतील त्याची गुणगान करत राहते. आणि हे एकीकडे हे स्तुती गुणगान होत होतं, दुसरीकडे सुमधुर वाद्यांचा संगीत चाललं होतं. तिथे अप्सरा आणि गंधर्व नाचतात आहे, गातात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये इंद्र हा मंत्रमुग्ध झालेला आहे. आणि वर्णन येतं की इंद्राच्या मस्तकावर पूर्ण चंद्रासारखं दैदिप्यमान श्वेतछत्र झळकत होतं आणि काही देवता चावर आणि पंख्याने त्यांना वारा घालत होते. आणि एका महान सम्राटाला थाटेल असं त्याचं एक सिंहासन होतं. त्याच्यात अर्धसिंहासन त्याच्या पत्नीने बेसिकली स्वीकारलं होतं आणि त्यात तो अतिशय सुंदर दिसत. अशा प्रसंगी त्या सभेत बृहस्पती, जे देवतांचे गुरु आहेत, पुरोहित आहेत, त्यांचं आगमन झालं. आता हे कोण आहेत? बृहस्पती जे आहेत हे देव तथा असुर या दोघांसाठीही वंदनीय आहे. तर आपली स्तुती होते आणि आपल्यापेक्षा वरिष्ठ व्यक्ती आला तर त्यांच्या स्तुतीमध्ये व्यत्यय येतोय, कारण त्यांना आता अशी पोझिशन, अशी स्थिती स्वीकारायची जिथे ते दुसऱ्यापासून गौण आहे. म्हणून इंद्राला ते आवडलं नाही. त्याच्या भोगामध्ये काय झालेलं, व्यत्यय आलेला आहे. म्हणून त्याने काय केलं, गुरूंना बघितलं तरी त्याने त्यांचं स्वागत केलं नाही. तर एक शिष्टाचार काय आहे की गुरु आल्यानंतर आपण उभं राहून त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि त्यांना बसण्यासाठी आसन प्रदान केलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांना हार घातला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे. इंद्राने यापैकी काहीही केलं नाही. ततो निर्गत्य सहसा कविरांगिरस प्रभू आययो स्वगृहं तूष्णीं विदान श्रीमद विक्रियाम्.
तर आययो स्वगृहं तूष्णीम विधान श्रीमद विक्रिया. बृहस्पती हे जे आहेत हे इतके विद्वान होते की त्यांना भविष्य पण माहीत होतं, त्यांना काय होणार आहे माहीत होतं. म्हणून त्यांनी हे जे बघितलं त्यांनी की इंद्राने शिष्टाचार जो आहे आचारसंहिता याचं उल्लंघन केलं, त्याला भौतिक ऐश्वर्याचा गर्व झाला आहे हे त्यांना कळलं. मनात आणलं असतं तर त्यांनी इंद्राला शाप पण दिला असता इंद्राला शाप पण दिला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी काय केलं, सभात्याग केला आणि शांतपणे आपल्या घरी निघून गेले. तर हे प्रतिबुद्धेंद्रो गुरु हेलनम आत्मना गर्हया मास सदसी स्वयं आत्मानम आत्मना. आता दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आपण बघू की जे सद्गुणी व्यक्ती आहेत आणि दुर्गुणी व्यक्ती यांचा जो प्रतिसाद आहे, एखाद वेळेस त्यांच्याकडनं जी चूक झाली आहे त्याच्यानंतर त्यांचा प्रतिसाद जो आहे त्याच्यावरून कळतं की ते सद्गुणी आहे की दुर्गुणी. तर सद्गुणी व्यक्ती जो आहे, जसा त्या राजा, त्याला त्वरित आपली चूक समजते की अरे रे मी खूप मोठी चूक केलेली आहे. हे लक्षण आहे ॲक्च्युली सद्गुणी व्यक्तीचं. म्हणून कृष्णाने इंद्राला सगळे काय दिलेले, पूर्ण जबाबदारी दिली. त्याला आपण आपल्या गुरूंची अवहेलना केली असल्याचे लक्षात आल्यावर सभेतील सर्व सदस्यांसमोर त्याने स्वतःचीच निर्वसना केली. अहोपतमद मया साधू कृतं वै दभ्रबुद्धिना यन्मये ऐश्वरमत्तेन गुरु सदसी कात कृत. अरे रे, मी मंद बुद्धीमुळे आणि भौतिक ऐश्वर्याच्या गर्वामुळे किती खेदजनक कृत्य केले. या सभेत माझ्या गुरूंनी प्रवेश केल्यावर मी त्यांचा आदर सत्कार केला नाही आणि अशा प्रकारे मी त्यांचा अपमानच केला. त्वरित त्यांनी तर ॲक्च्युली काही वेळापूर्वी सर्व जनता त्याची स्तुती करत होती आणि आता त्यांच्यासमोरच इंद्र स्वतःची अवहेलना करतात, स्वतःची निर्भत्सना करतात. तर हे एक बघायला मिळतं आपल्याला. कोद्गृधेत पंडितो लक्ष्मीं त्रिपिष्ट पपतेरपि ययाहम आसुरम भावम नीतोद्य विबुधेश्वर. तो म्हणतो की सत्वगुणात स्थित असलेल्या देवतांचा जरी मी राजा असलो तरी अल्पशा ऐश्वर्यामुळे मी गर्विष्ठ झालो आणि मिथ्या अहंकारामुळे दूषित झालो. अशा परिस्थितीत पतन होण्याचे भय असताना या ऐश्वर्याचा स्वीकार करणारा असा कोण असेल बरे, माझ्या ऐश्वर्याचा धिक्कार असो. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे. इथे जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभीर इदम मानव मदत्वमान. कुंती देवी आपल्या प्रार्थनांमध्ये म्हणते की बेसिकली हे जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभीर म्हणजे जो अरिस्टोक्रॅटिक जन्म म्हणजे उच्च कुळामध्ये जन्म, ऐश्वर्य, धनवान घरामध्ये जन्म, श्रुत म्हणजे खूप विद्वान व्यक्ती किंवा श्रीभीर सुंदर व्यक्ती असेल, तर अशा हे 4 गुण असलेल्या व्यक्तींना भगवंतांकडे आश्रय होणे खूप मुश्किल, शरण येणे मुश्किल होतं. म्हणून इथे सांगितलं की अशा ऐश्वर्यामुळे काय होतं, मिथ्या अहंकार, इदम मानव मद पुमान, व्यक्ती गर्विष्ठ होतो आणि मॅड होतो, वेडा होतो. तर अशा मिथ्या अहंकारामुळे दूषित जर व्यक्ती होत असेल तर अशा ऐश्वर्याचा कोण स्वीकार करेल, इंद्र सांगतोय. म्हणून इस्कॉनमध्ये आपण बघतो नेहमी चैतन्य महाप्रभू आपल्या अनुयायांना सांगतात की शिष्टाष्टकांमध्ये न धनम न जनम न सुंदरी कविताम वा जगदीश. काम आहे की हे काय, न धनम न जनम न कविता, सुंदरी कविता. तर धन नाही, जन नाही म्हणजे प्रजा नाही, सुंदरी कविता म्हणजे जगदीश काम आहे. तर अशा या भौतिक ऐश्वर्य संपत्तीची कामना नाही, अनेक अनुयायी नाही किंवा मला लोक नेता समजावे अशी कुठली इच्छा न बाळगणे ही बेसिक पातळी आहे भक्तांची. मग काय असावे त्याने, तर मम जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्ती अहेतुकी त्वयी. की जन्मजन्मांतर मला फक्त तुमची अहेतुकी भक्ती करायची, ही एकमेव इच्छा
भक्त करतो. कारण त्याला माहिती आहे, जसं सुदामा ब्राह्मण जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला जातात तेव्हा त्यांना मनामध्ये ॲक्च्युली कधी पण त्याची इच्छा झाली नाही की ऐश्वर्य बघावं ॲक्च्युली. आणि कृष्णाने ॲक्च्युली त्यांना तसंच पाठवलं. तेव्हा सुदामा विचार करतो की बेसिकली श्रीकृष्ण हे माझ्या हृदयामध्ये स्थित आहे. त्यांना माहीत आहे की एकदा का मला ऐश्वर्य मिळालं तर मी काय होईल, माझ्या साधनेमध्ये पतित होईल आणि ऐश्वर्याने गर्विष्ठ होऊ शकतो. म्हणून मला त्यांनी हे ऐश्वर्य दिलं नाही. तर बेसिकली भगवंत बघतात की या गोष्टींचा व्यवस्थित उपयोग जर भक्त करत असेल तरच त्याला तो मिळतो, अथवा भगवंत त्याला देणार नाही. तर इंद्रासारखे उच्च पद प्राप्त केलेला व्यक्ती देखील भौतिक ऐश्वर्यामुळे काय होऊ शकतो, पतित होऊ शकतो, हे आपण बघू शकतो. तर आपण आता सध्या बघतो की अमेरिका हे जे आहे यात आपण बघतो की भौतिक ऐश्वर्यामध्ये त्यांनी अशा प्रकारची प्रगती केलेली आहे की भारत 30-1 वर्ष मागे आहे त्याच्यात. पण त्याचबरोबर आपण बघतो की तिथे गुन्हेगारी किती वाढलेली आहे. म्हणजे तिथे जी कायदा सुव्यवस्था जी आहे ती संपूर्णपणे ढासळलेली आहे. एवढे कॅमेरे लावतात, एवढे पोलीस आहेत, तरीही लोकां बघतात की ॲक्च्युली चोऱ्या होतात, खून होतात. बेसिकली मग अशा प्रगतीला काय उपयोग आहे. तर म्हणून भौतिक प्रगती ही आपल्या जीवनाचं मनुष्य जीवनाचं ध्येय नाही आहे, हे जाणणे आवश्यक आहे. न ते विदु स्वार्थ गतिमुखी विष्णू आपला ॲक्च्युली स्वार्थ आहे, ते सामान्य जनता जाणत नाही. आणि म्हणून आपण बघतो की सर्व पूर्ण जग जे आहे ते भौतिक ऐश्वर्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील असते. यह पारमेष्ठ्यम धिषणम अधिष्ठिष्टं कश्चन प्रत्युत्तिष्ठेति ते ब्रूयुं धर्मं तेन परं विदुः. तर इंद्र म्हणतो की सिंहासनाधिष्ठित सम्राटाने अन्य सम्राट व ब्राह्मणास आदर देण्यासाठी आपल्या आसनावरून उठून उभे राहू नये असे म्हणणाऱ्या मनुष्यास श्रेष्ठ धर्मतत्व ज्ञात नाही हे निश्चित आहे. तर ॲक्च्युली सर्व जे गुरुजन आहेत, जे आध्यात्मिक गुरु, वैष्णव किंवा ब्राह्मण, यांचा सर्वतोपरी आदर केलाच पाहिजे. याचं उदाहरण म्हणून स्वतः श्रीकृष्ण दाखवतात की श्रीकृष्णाला जेव्हा नारद मुनी भेटायला येतात द्वारकेत, तेव्हा त्वरित श्रीकृष्ण आपल्या सिंहासनावर उतरतात आणि नारद मुनींना तिथे बसवतात आणि त्यांना त्यांची ॲक्च्युली सेवा करतात. तर ही आहे बेसिकली धार्मिक शिष्टाचार आहे जो सर्व क्षत्रियांनी पालन करायचं. म्हणून भगवंत स्वतः एक उदाहरण प्रदर्शित करतात. जर व्यक्ती असा समजत असेल, जो राजा आहे, की मला तशी गरज नाही, तर त्याला हे धर्मतत्व माहीत नाही. तेषां कुपथ देशतृष्णां पततां तमसी ह्यध ये श्रद्धध्युः वचस्ते वै मज्जन्त्यम् अश्मप्लवा इव. तर इंद्र म्हणतो की अज्ञानामध्ये अधपतित झालेले नेते लोकांची दिशाभूल करून त्यांना विनाशाच्या मार्गावर नेतात. असे नेते हे काय करतात, ॲक्च्युली दगडाच्या नावेमध्ये प्रवास करतात. तर समुद्र पार करायचा तुम्हाला नाव लागते, पण नाव समजा ती दगडाची असेल तर काय होईल, त्या जे बसले ते सगळे डुबतील. तर इथे बेसिकली इंद्र आपल्या मंत्रीगणांना सांगतो की तुमच्यामुळे तुम्हाला तर अक्कल वाचायला पाहिजे होती की मी उठत नाही तर तुम्ही मला सांगायला हवं होतं. तुम्ही कशाला, मी तुमची निवड केलेली इथे, मला मार्गदर्शन करायचे, पण तुम्ही काय हे दगडाची नाव घेऊन मी बसलेलं आहे. तुमच्या मार्गदर्शनासाठी मी तुम्हाला ठेवलेलं आहे, पण तुम्ही एक अशी नाव आहे जी दगडाची नाव आहे, त्यामुळे माझी प्रगती जो होणारच नाही, मी डुबणारच आहे. अशा प्रकारे ते त्यांची चूक दाखवून देतात. तर वैदिक शास्त्रामध्ये
शरीराला एक नाव म्हटलेलं आहे, हृदयहम आद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधार. हे मनुष्य शरीर हे खूप दुर्मिळ आहे, तरी ते आपल्याला सहजपणे मिळतं. काही प्रत्येक योनीमध्ये फिरल्यानंतर. पण ॲक्च्युली ही अशा प्रकारची एक संधी आहे की हा भवसागर पार करण्यासाठी एक नौका म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. मयानुकूलेन नभस्व तैरितून पुमान भवाब्धी न तरेच आत्मा. शास्त्र दिलेलं आहे, गुरु आहेत, कर्णधार आहेत, आणि काय म्हणतात त्याला, वैदिक जे उपदेश आहेत ते आपल्याला काय करतात आहे, त्या नौकेला अग्रेसर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा सर्व प्रकारे आपल्याला मदत आहे भगवत धामात जाण्यासाठी मनुष्य जन्मामध्ये. जर त्याचा आपण हे भवसागर पार करण्यासाठी उपयोग केला नाही तर आपण आत्महा आहे. आत्महा म्हणजे तो आत्महत्या करणारा जो व्यक्ती आहे अशाची तुलना केलेली आहे. म्हणून इंद्र म्हणतो की आता अहम अमर आचार्यम अगाध धीषणम द्विजम प्रसादिष्ये निषठ शिष्णा तच्चरणम सुषम. पण आता मग त्वरित काय करणे भाग आहे. तो म्हणतो की आता मी प्रामाणिकपणे आणि दंभरहित भावनेने बृहस्पतींच्या चरणी नतमस्तक होणार आहे. आणि ते सत्वगुणात स्थित असल्यामुळे त्यांचे ज्ञान अगाध असून ते ब्राह्मण श्रेष्ठ आहे. तर त्यांच्या चरणांना स्पर्श करून मी त्यांना प्रणाम करून त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेन. हा एकमेव हे आहे. अपराध झाल्यानंतर एकमेव उपाय काय तर निषठ शीर्षणा तच्चरण स्पर्शन. प्रामाणिकपणे दंभरहित होऊन त्या व्यक्तीच्या चरणी प्रणाम करा, नतमस्तक होणे आणि कृपा याचना करणे. म्हणून म्हणतो आपण सकाळी सकाळी विश्वनाथ चरित्र ठाकूर म्हणतात, यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादान न गती कुतो. शिष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची प्रगती हे फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे होते. जर गुरूंचा आशीर्वाद असेल तर ती प्रगती आहे. जरी तो मोठा असेल तरी तो प्रगत होईल. पण जर गुरूंचा आशीर्वाद नसेल तर कितीही बुद्धिमान व्यक्ती असेल तर त्याची प्रगती होणे शक्य नाही. म्हणून शिष्याने कधीही दांभिक अथवा आपल्या आध्यात्मिक गुरुप्रती कृतज्ञ होऊ नये. कृतज्ञ म्हणजे जो जी कृपा आहे ती प्राप्त केल्यानंतर त्याचा परतफेड करत नाही. आणि कृतज्ञ म्हणजे जो नेहमी जाणीव ठेवतो की बेसिकली मी कोणावर अवलंबून आहे आणि तो सर्व प्रकारे तो त्यांना शरण जातो, तो जाण ठेवतो आपल्याला ज्याने कृपा केली आहे. म्हणून आचार्यानं म्हटलं आहे की आचार्या माम विजानीय. कृष्ण उद्धवा म्हणतात की आचार्या माम विजानीय. आचार्य हे ना माझ्यासारखं तुम्ही सन्मान केला पाहिजे. न अवमाननीय करायचे. कधीही कुठल्याही समय कुठल्याही परिस्थितीत त्यांचा अपमान करू नये. कारण काय, न मर्त्य बुद्धी असू येत. सर्व देवमय गुरु. आचार्य म्हणजे ॲक्च्युली आचार्यामध्ये सर्व देव उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांना मर्तबुद्धी म्हणू नये की काय म्हणतात त्याला, भौतिकवादी शरीर त्यांचं समजू नये. कारण त्यांच्यात सर्व देव उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांना माझ्यासारखं समजावं. आणि गुरु कधी ज्ञान देतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानीनच तत्वदर्शन. गुरूंकडनं जर ज्ञान प्राप्त करायचं असेल त्यांच्याकडे ते आहे. त्यासाठी एक गोष्ट आहे, प्रणिपात आवश्यक आहे, परिप्रश्न आणि सेवया. 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. शरण जाणे, पृच्छा करणे आणि सेवा करणे. तेव्हा कुठे आपल्याला ते ज्ञान देते. तर इंद्राने अशा प्रकारे विचार केला आणि आपल्या सभेत पश्चाताप करायला लागला तो. पण तेव्हा बृहस्पतींनी आपल्या त्याच्या मनातील विचार ओळखले आणि काय केलं, तिथून ते आपल्या घरून अदृश्य झाले. कारण ते आध्यात्मिकदृष्ट्या गुरु असल्या कारणाने अधिक शक्तिशाली होते इंद्राहून. तर त्यांनी या गोष्टीचा पूर्णपणे असा निर्णय घेतला की इंद्राला काहीतरी
आपल्याला शिकवायचं आहे. इंद्राने इतर देवतांच्या सहाय्याने खूप शोध घेतला बृहस्पतींचा, पण ते कुठेच सापडलेलं नाही. म्हणून तर इंद्र विचार करू लागला की आता माझे गुरु माझ्यावर असंतुष्ट आहे आणि आता मला सद्भाग्य प्राप्त करण्यासाठी दुसरे कुठलेही साधन माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे इंद्रसमवेत सर्व देवतांची मानसिक शांती नष्ट झाली आणि इंद्राणी म्हणजे देवता आणि असुर यांच्यामध्ये जे गुप्तचर असतात, दोन्ही शत्रू आहेत, तर गुप्तचरांकडनं जेव्हा असुरांना माहीत पडतं की अरे इंद्राने आपल्या गुरूंचा अपमान केला आहे, तेव्हा सर्व असुरांनी आपल्या गुरु म्हणजे शुक्राचार्यांची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे देवतांवर युद्ध घोषित केलं आणि शुक्राचार्याचा आशीर्वाद प्राप्त केल्यामुळे असुरांनी आपल्या बाणांनी देवतांना त्या स्वर्गातून हाकलून लावलं. त्यांचे मस्तके, मांड्या, बाहू या असुरांच्या बाणांनी तुटून पडले आणि सर्व देवता आपला आश्रय आणि योग्य उपदेशांकरता ब्रह्मदेवाकडे चालले गेले. ब्रह्मदेवांनी जेव्हा देवतांची ही अवस्था बघितली तेव्हा त्यांनी त्यांचं सांत्वन केलं. ते म्हणाले, श्री ब्रह्मोवाच अहोबत सुरश्रेष्ठा हि अभद्रं वकृतं महत् ब्रह्मिष्टं ब्राह्मणं दान्तं ऐश्वर्यानाभ्यनंदत. ब्रह्मदेव म्हणाले, अरे देवश्रेष्ठ, तू आपल्या ऐहिक ऐश्वर्याने मदोन्मत्त झाला आणि बृहस्पतीसारख्या व्यक्तीला जेव्हा ते तुझ्या सभेत आले तेव्हा तू त्यांना आदर दिला नाही. खरोखर हे फार मोठे दुर्दैव आहे. अरे बृहस्पती हे साधारण व्यक्तीने त्यांना परमब्रह्माचे ज्ञान आहे आणि इंद्रियांवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे, त्यामुळे ते ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ आहे आणि तुझे उद्धट वर्तन अत्यंत आश्चर्यकारक आहे. तर इथे दिलंय की ब्राह्मण म्हणजे काय, जो आपल्या मन आणि इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवतो. तर आश्चर्याची गोष्ट काय इथे म्हणतात, ते म्हणतात की उद्धट वर्तन कसं काय झालं, आश्चर्यकारक वाटलं की नाही. साधारण हे झोपडपट्टीत राहणारे नाही आहे, हे की नाही, काय म्हणतात, आदिवासी नाही आहे, जंगलात राहणार किंवा म्हणजे त्यांना शिष्टाचार वाटतं. इनफॅक्ट ते पण व्यवस्थित वागतात, त्यांच्यामध्ये मैत्री असते. आदिवासींमध्ये वैर नसतं एकमेकांमध्ये मित्रतेने वागवतात. बेसिकली इथे दिलं आहे की अपरिचयात अवज्ञा. तर रोज बृहस्पती येत होते इंद्राच्या दरबारात, त्यामुळे काय होतं की रोज त्याला गुरूंना प्रणाम करत होतं. तर ते जेव्हा अतिपरिचय होतो तेव्हा काय होतं, लोक कमी लेखतात व्यक्तीला, अरे आज केलं नाही तर चालेल. ते अवज्ञा होण्याचं मेन कारण काय, जेव्हा कृपा खूप मिळाली तर लोक त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत ती कमी होऊन जाते. म्हणून इंद्राने आता विचार केला की अरे रोज काय त्यांना नमस्कार करायला. म्हणून प्रभुपादांनी हे मेन केलं की रोज गुरु शिष्य परंपरा याच्यामध्ये गुरु परंपरेला आपण वंदन करायचं. चक्षुदान दिलं वेळी जन्मे जन्मे प्रभूचे, हे जाणलं पाहिजे की या जन्मी फक्त मला गुरु ज्ञान देत नाही, जन्मजन्मी मला त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यामुळे मी जन्मजन्मांतरी त्यांचा शिष्य आहे, त्यांचा दास आहे आणि ते माझे स्वामी आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत मी त्यांची गुरूंचा अपमान करू शकत नाही, हे जाणणे आवश्यक आहे. आणि ते म्हणतात की ॲक्च्युली तुम्ही बृहस्पतींशी चुकीचे वर्तन केल्यामुळे असुरांनी तुमचा पराभव केला. ॲक्च्युली हे पॉसिबल नाही, असुरांकडे एवढी शक्ती नाही आहे. पण असं कसं काय झालं, कारण तो पराभव ते करू शकले कारण तुम्ही तुमच्या गुरूंचा अपमान केला. तर त्यांनी काय केलं, असुरांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन शुक्राचार्यांची अशी सेवा केली की दुर्बळ असुर आता प्रबळ झालेले. का बरं, कारण शुक्राचार्यांचा आशीर्वाद त्यांना आहे.
आणि त्यांना अशा प्रकारे हे बळ प्राप्त झालं आहे गुरूंचं की ते बेसिकली इवन ब्रह्मदेव म्हणतात माझ्या धामावर पण आक्रमण करू शकतात, एवढं त्यांच्यामध्ये बळ आलेलं. म्हणून एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपा तमहं वंदे श्री गुरु दीनतारणं परमानंद माधवं श्री चैतन्यम ईश्वरम. की गुरूंची कृपा ही ही अशक्य शक्य करू शकते. की मूकं करोति वाचालं, एखाद्या मुक्या व्यक्तीला वाचा फोडू शकतात. पंगुम लंघायते गिरिं, एखादा व्यक्ती पंगू असेल तरी तो हिमालय चढू शकतो. यत कृपा तमहं वंदे, जो त्यासाठी काय पाहिजे, गुरूंची कृपा आवश्यक आहे. ते म्हणतात की असुरांना आता या गुरूंची कृपा प्राप्त झाल्यामुळे देवतांची चिंता वाटत नाही. इथे एक मंत्र देतात, ते म्हणतात की वस्तुतः ज्या राजांची अथवा इतर मनुष्यांची ब्राह्मण, गाय आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेवर दृढनिष्ठा असते, ज्यांची आणि जे या तिघांची नित्य सेवा करतात, अर्चना करतात, ते सदैव शक्तिशाली असतात. इथे काय झालेलं आहे, ब्राह्मण अपमान झालेलं आहे, त्यामुळे ती कृपा गेली देवतांकडनं. म्हणून ते म्हणतात की मी तुम्हाला एक उपदेश देतो की बेसिकली आता तुम्हाला पुरोहित नाही आहे, म्हणून काय करा, तुम्ही विश्वरूप जो त्वष्टा पुत्र आहे, त्वष्टा म्हणजे आदित्य, एका आदित्य आहे त्याचा पुत्र आहे विश्वरूप, त्याला तुम्ही तुमचा पुरोहित करा, आध्यात्मिक गुरु बनवा. तो एक तपस्वी ब्राह्मण आहे आणि अतिशय शुद्ध आणि शक्तिशाली आहे, आणि तुमच्या पूजनेने तो प्रसन्न होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करेल. परंतु एक गोष्ट तुम्हाला सहन करावी लागेल की तो असुरांचा पक्षपाती आहे, कारण त्याची माता ही आहे असुर कन्या आहे. त्वष्टासूर आहे म्हणजे देवता आहे, पण त्याची पत्नी जी आहे असुर कन्या आहे, लव्ह मॅरेज झालेलं असेल कदाचित. त्यामुळे त्याला आपल्या आईकडे म्हणजे असुरांकडे त्याला थोडी श्रद्धा आहे, म्हणून ते तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल. शुकदेव गोसाई म्हणतात की त एवं उदिता राजन ब्रह्मणा विगतज्वरा ऋषीं त्वाष्टुम उपव्रज्य परिष्वज्येदम अब्रुवन. अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या मार्गदर्शनामुळे चिंतामुक्त होऊन सर्व देव विश्वरूपाकडे गेले आणि त्याला आलिंगन देऊन ते म्हणाले की वयम ते अतिथ्यय प्राप्त आश्रमं भद्रमस्तुते काम संपाद्यतां तात पितॄणां समयोचित. ते म्हणतात की तात विश्वरूप, कारण आता ते विश्वरूप हा पुतणा आहे त्यांचा. ते म्हणतात तुझे कल्याण असो, आम्ही तुझ्या आश्रमात अतिथी म्हणून आलो आहोत आणि आम्ही तुझ्या पित्याप्रमाणे असल्यामुळे आमची इच्छा पूर्ण करण्याचा तू प्रयत्न कर. काय इच्छा आहे ते इथे म्हणतात की एका पुत्राला जरी स्वतःचे पुत्र असले तरी आपल्या माता पित्यांची सेवा करणे हेच त्याचे सर्वोच्च कर्तव्य आहे. म्हणून जो पुत्र ब्रह्मचारी आहे त्याच्याविषयी काय सांगा, तर त्याला प्रोत्साहन देतात बेसिकली, आणि ते सांगतात की सर्व वैदिक ज्ञान शिकवणारे आणि यज्ञोपवीत देऊन दीक्षा प्रदान करणारे आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु म्हणून म्हणजे मूर्तिमंत वेद आहे. त्याचप्रमाणे पिता ब्रह्मदेवांचे, भाऊ इंद्राचे आणि माता भूमीचे आणि बहीण कृपेचे मूर्तिमंत स्वरूप आहे. तर गुरु मूर्तिमंत वेद आहेत, पिता ब्रह्मदेव पिताचे मूर्तिमंत रूप आहे, इंद्र भाऊ, भूमी माता आणि कृपा ही बहीण, यांना असं कृपा हे टोटल काय जरी म्हणाला आहे कुटुंब म्हणाले. अतिथी धर्माचे रूप आहे आणि आमंत्रित अतिथी अग्नीचे आणि सर्व जीवात्मिक पूर्ण पुरुषोत्तम भगवंता विष्णूंचे मूर्तिमंत स्वरूप आहे. म्हणून आपण काय म्हणतो, प्रत्येक व्यक्तीला मंदिर समजलं पाहिजे ज्यांच्या हृदयामध्ये भगवंत उपस्थित आहे. तर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सूचित न काम किंवा पंडिता समदर्शिना गावी हस्तिनी, म्हणजे बेसिकली तो
पंडित असो, हत्ती असो, गाय असो किंवा कुत्रा असो, सगळ्यांच्या हृदयामध्ये काय आहे? भगवंत भगवंत पंडित जो आहे ना, सगळ्यांना समदर्शिना होतो. म्हणून ते म्हणतात, हे पुत्र, आम्ही शत्रूकडून पराभूत झाल्याने अत्यंत दुःखी आहोत. कृपया तू आपल्या तपोबळाने आमचे कष्ट दूर करून आमच्या इच्छा पूर्ण कराव्यात, ही आमची प्रार्थना आहे. ते म्हणतात की तू पूर्णपणे परब्रह्म जाणत असलेला परिपूर्ण ब्राह्मण आहे आणि म्हणून तू सर्व वर्ण आणि आश्रमाचा आध्यात्मिक गुरु आहे. आम्ही तुला आमचा आध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शक म्हणून स्वीकारित आहे, जेणेकरून तुझ्या तपोबळाद्वारे आम्ही शत्रूवर सहजपणे विजय मिळू शकू. तर इथे देव पुढे म्हणतात की न गर्गयंती ही अर्थेषु यविष्ठाम अंघ्री अभिवादन छंदोभ्यन्यत्र न ब्रह्मण वयो ज्येष्ठस्य कारणम. तर तू आमच्यापेक्षा लहान आहे म्हणून तुझ्यावर टीका होईल याची तू भीती नको बाळगू, कारण हा शिष्टाचार वैदिक मंत्रांना लागू होत नाही. वैदिक मंत्राचा अपवाद वगळता ज्येष्ठच वयाने निश्चित होत असते, म्हणजे ज्येष्ठत्व वयाने निश्चित होत असतं. पण वैदिक मंत्राचा यात वैदिक मंत्राचा अपवाद एक आहे. जो वैदिक मंत्रोच्चारणामध्ये प्रगत आहे तो कनिष्ठ वयाच्या व्यक्तीलाही नमस्कार केला जाऊ शकतो. त्या कनिष्ठ वयाच्या व्यक्तीलाही नमस्कार केला जाऊ शकतो. म्हणून जरी तू आमच्यापेक्षा वयाने लहान असला तरी तू कोणताही संकोच न करता आमचा पुरोहित होऊ शकतो. तर आपण बघतो की जेव्हा शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना भेटले तेव्हा काय होतं, त्या ऋषीगणांमध्ये कोणते शुकदेव गोस्वामींचे पिता व्यासदेव होते, व्यासदेवांचे गुरु नारद मुनी होते आणि इतर खूप मोठमोठे ऋषी होते, वशिष्ठ, तुमचे विश्वामित्र इत्यादी इत्यादी, जे हजारो लाखो वर्षांचे होते आणि शुकदेव गोस्वामी 16 वर्षाचे होते. पण तरी त्यांनी आसन ग्रहण केले. बेसिकली सगळ्यांनी त्यांना ओळखलं. तर बेसिकली म्हणून म्हणतात की किंवा विप्र किंवा न्यासी शूद्र केले नाही, यही कृष्ण तत्ववेत्ता सई गुरु आहे. ही गुरु होण्यासाठी आवश्यक काय आहे की कृष्ण तत्व वेदता पाहिजे. तो विप्र असो, संन्यासी असो किंवा शूद्र असो, तो मेन नाही आहे. कृष्ण तत्व कोण जाणतं तो गुरु होतो, हे जाणणे आवश्यक आहे. तर ऋषी म्हणतात, म्हणजे विश्वरूप म्हणतो, अभ्यर्थित सुरगणे पौरोहित्यो महातपा सविश्वरूप स्थानाः प्रसन्न क्लष्णाया गिरा. तर विश्वरूप त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न झाला आणि तो उत्तर द्यायला सुरुवात केली त्यांनी. तर हे ऋषी आणतात ते की विश्वरूप म्हणतात, विगर्हितम धर्मशीलेर ब्रह्मवर्चस उपव्ययम कथम नु मद्विधो नाथा लोकेशर अभियाचितम प्रत्याख्यासति तत्शिष्य स एव स्वार्थ उच्यते. विश्वरूप त्यांना म्हणतो, मनुष्याने पूर्वी प्राप्त केलेले ब्रह्मतेज पौरोहित्याचे कार्य केल्यामुळे नष्ट होते. तर बेसिकली हा एक सत्य आहे. म्हणून ब्राह्मण जनरली पौरोहित्य स्वीकारत नाही, कारण त्यात काय होतं, त्यांचं ब्रह्मतेज नष्ट होतं. कारण पठण पाठन यजन याजन दान प्रतिग्रह ही एक योग्य ब्राह्मणाचे कार्य आहे. पण यजन याजन याचा अर्थ आहे ब्राह्मणाने समाजाच्या उद्धाराकरता लोकांचा पुरोहित होणे, यजन याजन करणे. यात जे आहे जो ब्राह्मण आहे तो आपल्या यजमानाचे किंवा त्याच्या वतीने जो यज्ञ करीत आहे त्याच्या मनुष्याचे पाप नष्ट करत असतो. ते नष्ट करताना त्याच्या पुण्यकर्मांचा साठा जो आहे तो क्षय होतो. म्हणून विद्वान ब्राह्मण पुरोहिताचे कार्य करण्यास कधी स्वीकृती देत नाही. म्हणून इवन आणि ते असं पद आहे जिथे एक प्रकारे त्याला क्षत्रिय त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. जसं शर्मिष्ठा जेव्हा
देवयानी जेव्हा शुक्राचार्याकडे शर्मिष्ठाची कंप्लेंट घेऊन जातं की ॲक्च्युली तिने मला विहिरीत लोटलाय विवस्त्र असताना, म्हणून तिला शाप द्या किंवा बेसिकली तिची पोझिशन सांभाळा. तेव्हा शुक्राचार्य म्हणतात की आता मला विप्रश्रवाकडे जावं लागेल, म्हणजे शर्मिष्ठाच्या वडिलांकडे जावं लागेल राजाकडे. त्याला याचना करावं लागेल की अरे हे कर बाबा. तर अशापेक्षा उंचावरती चांगली होती. पौरोहित्य म्हणजे किती काय म्हणतात लज्जास्पद आहे. तर शिलोंछन वृत्ती जी आहे त्याची इवन विश्वरूप पण वाखाणणी करतात. अकिंचनानां हि धनं शिलोच्छनं तेनेह निवर्तित साधु सत्क्रिया कथं विगर्ह्यं नु करोम्यधीश्वरा पौरोधसं हृष्यति येन दुर्मती. तर खरा ब्राह्मण जो आहे तो शिलोच्छन याच्याद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह करतो. शिलोच्छन वृत्ती म्हणजे काय, तर शेतात पडलेलं धान्य जे शेतकरी सोडून जातात किंवा धान्याचं बाजारपेठ असतं तिथे भरपूर धान्य पडलेलं असतं, ते गोळा करून ब्राह्मण काय करतो, आपल्या शरीराचा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यात त्याला कुठल्याच प्रकारचं हे नाही लागत, त्याला त्याचे पुण्यकर्म त्याला आदान प्रदान करण्याची काही गरज नाही. तर अशा प्रकारे तपस्वी गृहस्थ ब्राह्मण स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आणि ज्या ब्राह्मणाला पौरोहित्याद्वारे धनसंचय करून सुखी व्हायचे असेल तो अतिशय निम्न, बेसिकली इथे शब्द येतो आहे विगर्ह्यम, निंद्य प्रकारचं कार्य, निंद्य मनात समजलं पाहिजे असं. म्हणून ते म्हणतात की मग असे मी पौरोहित्य का स्वीकारू शकेल. प्रभुपाद एक उदाहरण देतात की कशा प्रकारे असे उच्च श्रेणीतील ब्राह्मण पण आपल्या सभोवताली आहेत. प्रभुपाद उदाहरण देतात की त्यांनी नवद्वीपमध्ये एक ब्राह्मण बघितला होता, कृष्णनगरमध्ये, एक जो त्याचं नाव होतं व्रजकृष्णचंद्र. तर तो आपल्या शिष्यांना शिकवायचा वेद वगैरे. आणि तर तिथे एक जमीनदार होता, त्याने बघितला अरे हा खूप चांगला ब्राह्मण आहे. त्याने त्याला म्हटलं की तुला मी मदत करू का, काही पैसे वगैरे देऊन. तेवढे मला काही गरज नाही, कारण मला माझे शिष्य तांदूळ आणून देतात आणि माझ्याकडे चिंचेचं झाड आहे, तर त्या चिंचेच्या पानांचं मी भाजी करतो आणि माझा उदरनिर्वाह चाललेला आहे. त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेसिकली तुमच्याकडनं सहाय्य घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रभुपाद एक उदाहरण देतात की अशा प्रकारे ब्राह्मण असेल तर त्याच्या शिष्याकडनं काही अमाप ऐश्वर मिळत असेल तर ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थांकरता उपयोगात न आणता आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. हे आपण, कारण काय, सर्व जे आहे ते कृष्णाच्या मालकीत आहे. पण तो म्हणतो तथापि, असं ॲक्च्युली हे आहे, पण न प्रतिब्रूयाम गुरुभी पार्थितम किल भवताम पार्थितम सर्व प्राणे रथेश साधे. पण तुम्ही सर्व माझे गुरुजन आहे, विश्वरूप म्हणतो. त्यामुळे पौरोहित्य स्वीकारणे कधी कधी निंदनीय असले तरी मी तुमची अल्पशीही विनंती नाकारू शकत नाही आणि मी तुमचे पौरोहित पद स्वीकारतो. माझे द्रव्य आणि प्राणही वेचून मी तुमची विनंती पूर्ण करेन. तेभ्य एवं प्रतिश्रुत्य विश्वरूपो महातपा पौरोहित्यं वृतचक्रे परमेण समाधीना. दिवसा म्हणतात की आपल्या सभोवती असलेल्या सेवांना याचे वचन देऊन महातपस्वी विश्वरूपाने अतिशय उत्साहाने आणि ध्यानपूर्वक आवश्यक ते पुरोहित्य कार्य संपन्न केले. तर यांनी का हे स्वीकारलं विश्वरूपाने, त्याला भौतिक लाभ नको होता. तो म्हणतो की देवतांच्या कल्याणासाठी मी हे स्वीकार कर. ते कर्तव्य असते त्याचं. पुरोहित म्हणजे काय, त्याचा शब्दाची फोड लिहितात प्रभुपाद. पूर म्हणजे परिवार आणि हित म्हणजे कल्याण.
म्हणून पुरोहित म्हणजे परिवाराचं कल्याण. आणि पूर्व याचा शब्द आहे प्रथम पण आहे. त्यामुळे शिष्यांचा सर्वांगीण आध्यात्मिक आणि भौतिक लाभ होत आहे हे पाहणे पुरोहिताचं प्रथम कर्तव्य. तेव्हाच तो संतुष्ट होत असतो. पुरोहिताने कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी वैदिक कर्मकांडे करू नये, हे लक्षात ठेवा. तर सुरद्विषां श्रेय गुप्तां औषणस्यापि विद्यया आच्छिद्याद आन्महेंद्राय वैष्णव्या विद्ययावे. तर सुरद्विष म्हणजे जे असुरांचा द्वेष करतात, आम्ही असुरांना देवतांचे शत्रू म्हणतात, म्हणजे सुरद्विष, सुरांचे शत्रू. ते या असुरांचे ऐश्वर्य शुक्राचार्यांच्या विद्या कौशल्याने सुरक्षित होते. तथापि विश्वरूपाने काय केलं, नारायण कवच नामक सुरक्षा प्रदान करून या एका स्तोत्राची रचना केली. आणि या बुद्धिमत्ता पूर्ण मंत्राने त्याने असुरांचे ऐश्वर्य हिरावून घेऊन इंद्राला दिले. जया गुप्त सहस्राक्षो जिज्ञे असुरचमुर्वेगो ताम प्राह समहेंद्राय विश्वरूप उदारदे. उदारबुद्धी विश्वरूपाने सहस्राक्ष राजा इंद्राला ते गुप्त स्तोत्र सांगितले. त्यामुळे इंद्राचे रक्षण झाले आणि असुरांच्या सैन्याचा पराभव झाला. अशा प्रकारे परिस्थिती परत पालटली. तर आपण बघतो की आपल्या गुरूंचा अपराध केल्यामुळे सर्व ऐश्वर्य नष्ट झालं. आणि तिथे म्हणजे गुरु शिष्य परंपरेद्वारे ब्रह्मदेवांच्या आदेशानुसार दुसरा गुरु स्वीकारला त्यांनी. आणि त्यांना प्रसन्न करून काय झालं, परत त्यांना ते ऐश्वर्य प्राप्त झालं. अशा प्रकारे हा 7वा अध्याय इथे संपतो. आणि याच प्रकारे परत एकदा परीक्षित मला विचारतात की ॲक्च्युलीमध्ये स्तोत्र काय, ते नारायण कवच स्तोत्र मला सांगा. तर म्हणून तो 8वा अध्याय होतो, तो आपण नंतर बघूया. हरे कृष्ण.